टनेज आता वातावरणावर डिपेंड राहतं. तुम्हाला क्लायमेट जर चांगला असेल, फळधारणा जास्त प्रमाणात झाली, साईज वगैरे चांगली मिळाली, तर तुम्ही एकरी 15 ते 20 टनापर्यंत उत्पन्न काढू शकता. पण ज्यावेळेस हे ग्राहकांच्यापर्यंत गेलं हे फळ, याची जी टेस्ट आहे ती अप्रतिम आहे. मागणी वाढली आणि मागणी वाढल्यामुळं हळूहळू आम्हाला रेट पण वाढत गेले. तर आज रोजी आम्ही याचे जवळपास 45 ते 50 रुपयापर्यंत किलोनी सेल करतो. जास्तीत जास्त तुमचं 80 ते 100 किलोपर्यंत झाड उतरू शकतं आणि मिनिमम तुमचं 50 किलोपर्यंत पण झाड उतरू शकतं. नमस्कार मित्रांनो, मी कृष्ण आळवर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण श्रामपूर तालुक्यातील टाकळीभान या गावामध्ये दीपक कांबळे या शेतकऱ्याकडे आलो आहेत. तर मित्रांनो, यांच्याकडे काश्मीरी रेड ॲपल व्हरायटीची बाग आहेत. तर मित्रांनो, या काश्मीरी रेड ॲपल व्हरायटीच्या बोराबद्दल सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर नमस्कार दादा, एकदा तुमचं नाव आणि परिचय काढवा. नमस्कार, मी दीपक भगवान कांबळे, राहणार टाकळीभान, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. तर दादा, ही जी व्हरायटी ही कुठली आहे? ही काश्मीरी रेड म्हणून ओळखली जाणारी व्हरायटी आहे बोरामधली. हिला साधारण मार्केटमध्ये येऊन 5 ते 6 वर्ष झालेली आहेत. नवीन लॉन्च झाल्याच आपण याची लागवड केलेली होती. आज जवळपास 6 वर्षापासून आपण याचं उत्पन्न घेत आहे. तर दादा, या व्हरायटीबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. ही व्हरायटी जी आहे, तर ही काश्मीरी रेड ॲपल, काश्मीरी रेड या नावाने ओळखली जाते. अच्छा. तर या व्हरायटीचा उगम शक्यतो ह्या थाई व्हरायटी आहेत, ह्या दुसऱ्या देशातून आपल्याकडं आयात झालेल्या आहेत. तर अच्छा. याची रोपं वगैरे हे शक्यतो पश्चिम बंगाल, कलकत्ता तिकडं याचे रोपं तयार होतात. तिथून आपल्या इकडं नर्सरीवाले डिस्पॅच करतात आणि आपल्यासारख्या शेतकऱ्यांना ते रिटेलमध्ये विक्री करत असतात. अच्छा. तर दादा, तुम्ही लागवड किती क्षेत्रावर केली? लागवड आपण काश्मीर रेडची 2 एकरावर केलेली आहे आणि जुने आपल्याकडे ॲपल बोर आहे ते 2 एकर आहेत. अच्छा. आणि एकरी याची संख्या किती बसवली तुम्ही रोपांची? आपण साधारण 10 बाय 18 फुटावर लागवड केलेली आहे. 2 झाडातलं अंतर 10 फूट ठेवलेलं आहे आणि 2 लाईनमधलं अंतर हे 18 फूट ठेवलेलं आहे. तर त्या हिशोबाने आपली एकरी 250 झाडं बसलेली आहेत. अच्छा, एकरी 250 झाडं. आणि तुम्हाला कॉस्टिंग किती आली ती रोपाची? त्यावेळेस आम्हाला थोडं कॉस्टली रोप पडलं होतं. आम्हाला 50 रुपयाला एक रोप पडलं होतं आणि त्या हिशोबाने आम्हाला साधारण 25,000 रुपये रोपालाच लागले होते. अच्छा. 500 आणि रुपयांना. अच्छा. आणि या व्हरायटीचा लागवडीचा हंगाम योग्य कोणता आहे? कुठल्या हंगामात लागवड केली पाहिजे? शक्यतो जून जुलैमध्ये पावसाळ्यामध्ये लागवड केलेली कधी पण बेस्ट. तरी पण याची 12 लागवड होऊ शकते. फक्त एप्रिल मे हे 2 महिने जर सोडले का ज्या दिवसामध्ये जास्त उष्णता राहते, या दिवसात सोडून तुम्ही 10 महिने साधारण जूनपासून तर तुम्ही ऑक्टोबरपर्यंत लागवड करू शकता. ऑक्टोबर, नोव्हेंबर, पार फेब्रुवारीपर्यंत देखील करू शकता. फक्त मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने जास्त उष्णता असल्यामुळे त्यावेळेस लागवड करणं चुकीचं राहतं. अच्छा. आणि याचं पाण्याचं नियोजन तुम्ही फ्लोनी केलं का? नाही, ड्रीप? आम्ही ड्रिप केलेले आहे. एका झाडाला आहे ना, दोन्ही साईडनी 2 ड्रिपचे लायटर टाकलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जर पाण्याची आवश्यकता भासली तर आम्ही मध्ये फ्लडचं पाणी पण देखील देतो. तर साधारण म्हणजे तुम्ही लागवडीचं अंतर हे कसं डिसाईड केलं आहे यामध्ये? आमचा पूर्वीचा जो ॲपल बोरचा बाग होता, तर अच्छा. ते अंतर आमचं जे होतं 10 बाय 18 फूट, तर त्यात आम्हाला काही समस्या येते का? मग अंतर कमी केलं पाहिजे का जास्त केलं पाहिजे याचा थोडा अभ्यास केला तर त्यानंतर आम्हाला सफिशियंट वाटलं. काही लोक 15 फुटावर देखील लागवडी करतात, परंतु आम्ही मॅन्युअली न करता सगळं ट्रॅक्टरच्या साहाय्याने, छोट्या मिनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने, स्प्रेइंग असेल, माल बाहेर काढणं असेल, हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही थोडं अंतर जास्त ठेवलं होतं. अंतर जास्त ठेवलं म्हणजे रोपाची संख्या कमी आली पण उत्पन्नात घट येत नाही. जरी तुमचं अंतर जास्त असलं तरी झाडाचा विस्तार मोठा होतो आणि उत्पन्न जेवढं मिळायचं तेवढंच मिळतं. पण आपल्याला एक सुटसुटीतपणा येतो म्हणून अंतर 10 बाय 18 आम्ही ठेवल्याचं निवड केली होती. आता तुम्ही लागवड कधी केली होती याची? याची लागवड आम्ही साधारण जुलै 18 केलेली होती. अच्छा. तर दादा, लागवड केल्याच्या नंतर किती दिवसांनी याला फळधारणा होती? लागवड केल्यानंतर 1च वर्षामध्ये याचं फळ चालू होतं. अच्छा. हो. आणि ग्रोथ कशी आहे या व्हरायटीची? ग्रोथ खूप छान आहे. एका वर्षामध्ये तुमचं कोणतंच असं इतर कोणतंही फळपीक नाही का जे एका वर्षामध्ये तुम्हाला फळ लगेच देऊ शकतं. एकच असं फळपीक आहे का या वर्षी लागवड केली का पुढल्या वर्षी लगेच तुम्हाला फळ मिळणार आहे. अच्छा. आणि दादा, याचं बहाराच्या नियोजनाबद्दल थोडंसं सांगा. बहाराचं तसं या हायब्रिड व्हरायटी आहे, याला 12 महिने फुलं निघत राहतात. परंतु नॅचरली आपल्याकडं जे बोरीचं जो सीझन आहे का ज्या दिवसामध्ये आपल्या देशी वाणांना बोरं लागतात त्याच वेळेस याचं सीझनमध्ये पकडलं तर तुम्हाला जास्त मुनाफा किंवा जास्त फळ मिळू शकतात. इतर वेळेस त्याची तेवढी फळधारणा होत नाही. मग साधारण आपल्याकडं कधी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये याची फळधारणा होत असते. फ्लॉवरिंग येते आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फळधारणा झाली का तो माल तुमचा साधारण डिसेंबरपर्यंत हार्वेस्टिंगला चालू होऊन जातो. आता ज्यावेळेस ही व्हरायटी आम्ही लावली होती त्यावेळेस याला रेट खूप कमी होते. 13 रुपयापासून 15 रुपयापासून आम्ही विक्री चालू केली होती.
पण ज्यावेळेस हे ग्राहकांच्यापर्यंत गेलं हे फळ, याची जी टेस्ट आहे ती अप्रतिम आहे. आणि अच्छा. याची टेस्ट ज्यावेळेस ग्राहकांपर्यंत पोचली त्यावेळेस याची मागणी वाढली, आणि मागणी वाढल्यामुळं हळूहळू आम्हाला रेट पण वाढत गेले. तर आज रोजी आम्ही याचे जवळपास 45 ते 50 रुपयापर्यंत किलोनी सेल करीत आहोत. अच्छा, म्हणजे सध्याचं तुम्हाला हायेस्ट बाजारभाव किती भेटला गेलेला आहे? 50 रुपयापर्यंत हायस्ट रेट मिळाले. ते पण आम्ही जागेवर होलसेल करतो म्हणून. रिटेलला जर विकायला गेले तर मला रिटेलला 80 ते 100 रुपये किलोचा दर मिळू शकतो. अच्छा, तरी साधारण प्लॉटमध्ये किती 250 झाडं आहे ना? हो, एका एकरात 250 झाडं, आपले 2 एकर आहे 500 झाडं आहेत. अच्छा, तर एकरी याचं टनेजमध्ये किती निघतं? टनेज आता वातावरणावर डिपेंड राहतं. तुम्हाला क्लायमेट जर चांगला असेल, फळधारणा जास्त प्रमाणात झाली, साईज वगैरे चांगली मिळाली, तर तुम्ही एकरी 15 ते 20 टनापर्यंत उत्पन्न काढू शकता. आणि प्रति झाड किती निघतं? प्रति झाड तुमचं साधारण 50 ते 100 किलो उतरू शकतं. जसं मी आत्ता म्हटलं का तुमची फळधारणा किती होती, हां हां. तुमची साईज कशी मिळते, तुमचं खताचं व्यवस्थापन कसं राहतं, त्यानुसार आहे. जास्तीत जास्त तुमचं 80 ते 100 किलोपर्यंत झाड उतरू शकतं, आणि मिनिमम तुमचं 50 किलोपर्यंत पण झाड उतरू शकतं. तर दादा, तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळले? साधारण आमच्या वडिलांची वडिलोपार्जित क्षेत्र होते, जमीन होती. त्यात आमचे वडील पारंपरिक पद्धतीनं पीक घेत होते. जसं ऊस असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, गहू असेल. परंतु या पिकामध्ये असं अपेक्षित असं उत्पन्न मिळत नव्हतं. तर मग त्यावेळेस माझं शिक्षण चालू असतानाच मी एका पेस्टिसाईड कंपनीमध्ये जॉब करत होतो. तर जॉब करता करता मी असेच प्लॉट व्हिजिटला वगैरे जायचो. तर आमचे एक मित्र होते पुणतगावचे, त्यांच्या प्लॉटकडे गेलो तर त्यांच्याकडे ॲपलवर मला सुरुवातीला पाहायला मिळालं. तर मग त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली का आपण देखील हे चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याला जोड म्हणजे मी कंपनीत औषधाच्या कंपनीत काम करत होतो, त्याच्यातून मला थोडं नॉलेज पण मिळालं. त्यानुसार मी या क्षेत्राकडे वळलो आणि लागवडीचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये मला प्रॉफिट मिळायला लागलं, मी यशस्वी झालो. मग त्यानंतर मी हे परत 2 एकर क्षेत्र वाढवलं. तर दादा, कोणती गोष्ट करत असताना अडचणी येतातच असतात, तर हो. साधारण तुम्हाला काय अडचण आली बरं? अडचणी ह्या येतच राहतात. जोपर्यंत आपण त्याचं पूर्णपणे नॉलेज येत नाही, कोणतंही पीक असू द्या किंवा कोणतंही क्षेत्र असू द्या, जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे शिकायला मिळत नाहीत, किंवा जरी शिकलं तरी माणूस हा पुरेपूर कधीही पूर्ण नसतो. काही ना काही अडचणी येत राहतात. जशा मला सुरुवातीला अडचण आल्या का लागवडीच्या वेळेस लागवड करताना माझ्या काही चुका आल्या, ज्यामुळे माझ्या रोपांची मर झाली. पर्यायाने मला दुसऱ्यांदा लागवड करावं लागली, काही रोपं सांधावं लागले. त्यानंतर पुढल्या समस्या आल्या, रोगकिडीची माहिती नव्हती. मग रोगकिडीची माहिती आली, त्याच्यावर कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे, कोणतं कीटकनाशक मारलं पाहिजे, याचं नॉलेज मिळालं. त्यानुसार मग मी त्याच्यामध्ये सुधारणा करीत चाललो. दादा, ज्यांना कोणा नवीन या व्हरायटीची लागवड करायची आहे, तर त्यांसाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता? निश्चितच लागवड करायला काही हरकत नाही. तुम्हाला जर आवड असेल, तुमची जर कष्ट करण्याची हे असेल, प्रवृत्ती असेल, तर शेतीमध्ये देखील चांगलं प्रॉफिट मिळू शकतं. तुम्ही एकनिष्ठतेने केलं तर निश्चित यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. आणि या व्हरायटीचं फ्युचर बेस्ट आहे, कारण आता मार्केटमध्ये खूप नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत. जसे बॉल सुंदर आहे, मिस इंडिया आहे. पण ह्या व्हरायटी असेल तर प्रत्येक व्हरायटीचं गुणधर्म वेगळे वेगळे. जसं या व्हरायटीचं गुणधर्म काय आहे का, हे थोडं लेट चालू होतं, आणि याला जी टेस्ट आहे तर ही टेस्ट अप्रतिम आहे. त्यामुळे याला एक घेणारा वर्ग वेगळा आहे, व्यापारी वर्ग आहे, की ज्यामुळे याला फ्युचरमध्ये पण काही अडचण येणार नाही असं मला तरी वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा, आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.